तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होणार असल्याचं चंदूमामा वैद्य म्हणालेले आहेत। ठाकरे बंधूंचे चंदू वैद्य हे सख्खे मामा आहेत, त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास आनंद होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आडे यांनी। ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा लोकसभेच्या आधी सोबतच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रंगलेल्या होत्या। मात्र आता ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात राज ठाकरे आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी संकेत दिलेत, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे। ज्यांनी या दोघा भावांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केले, चंदूमामा वैद्य सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मी तर आज खूप आनंदी आहे, मी एक समाधानी आहे। पण त्याचबरोबर एवढं आज साहेबांची, मीनाताईंची, आमच्या आईची, श्रीकांत या सगळ्यांची आठवण होते की ते आज जर असते तर हा आनंद दुगणित झाला असता। पण ठीक आहे, जे झालं ते नेव्हर बेटर देन एव्हर। आपण उशिरा झाला असला तरी आजचा दिवस हा आनंदी आहे। शेवटी दोघांनी उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि दोघांनी आपल्या मनातली इच्छा व्यक्त केलेली आहे। आणि आत्ताचा जो विषय आहे तो खरंच मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे। म्हणजे आज जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर मराठी माणसाचं फार नुकसान आणि एकंदरीत मन खट्ट होतील मराठी माणसाची की हे दोघं एकत्र यायला पाहिजेत। नक्कीच आता ज्या प्रकारे आजपासून चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे, तर जर एकत्र आले तर महापालिकेत मोठा बदल दिसेल? नाही, महापालिकेत बदल दिसेल, राजकारणात बदल दिसेल, सगळीकडे बदल दिसेल, हा एक दुसरा विषय आहे। पण शेवटी मराठी माणसाच्या मनात बदल आणि आनंद जो असेल, त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद समाधान असेल, हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोलाचं असेल असं मला वाटतं। नक्कीच मराठी माणसांसाठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहेच, मात्र दुसरीकडे जे विरोधक आहेत किंवा महायुती असेल किंवा मग जे इतर लहान मोठे पक्ष आहेत त्यांच्यासाठी तर ही बाब अर्थातच फटका देणारीच आहे। जर एकत्र बंधू आले तर त्यांच्यावरती याचा परिणाम होईलच। तर अशी शक्यता आहे की मग त्यांच्याकडनं प्रयत्न केले जातील की हे दोन्ही बंधू एकत्र नाही यायला पाहिजे? नाही, ते मी आज कसं सांगू शकतो? शत्रूच्या मनात काय आहे ते मी आज नाही सांगू शकत। फक्त आपण आपल्या बाजू कशी भक्कम करावी, आपण कसं या गोष्टीला सामोरं जावं, हे या दोघांनी विचार करूनच पावलं टाकावी असं मला वाटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।